काय मंडळी, येतंय ना तोंडाला पाणी? चला आज बनवूया स्ट्रीट स्टाईल चमचमीत पण हेल्दी अशी झणझणीत अंडा खडा पावभाजी. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी, अंडा खडा पावभाजी. त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघून घेऊयात. इथे आपण घेतलं आहे हिंग, त्यानंतर जिरे आणि मोहरी. इथे आहे धना पावडर, जिरा पावडर, हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, मीठ, कोथिंबीर, तेजपान, 4 बारीक आकाराचे कांदे, 5 उकडलेली अंडी, बटर, तेल, टोमॅटो, हिरवं वाटण आणि शिमला मिरची. हे सगळं साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर आपण रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात आधी आपण भाजीची तयारी करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे एक कढई. कढई गरम झाली की आपल्याला त्यात 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण बटरसुद्धा ॲड करू शकतो. मी इथे एक मोठा चमचाभर बटर ॲड केलं आहे. बटरमुळे तुमच्या भाजीला खूप छान टेस्ट येते. आता इथे तेल आणि बटर आपलं छान गरम झालं आहे. यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकून घेणार आहोत आणि 2 तमालपत्र. हे आपल्याला छान तेल आणि बटरवर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आणि आता यापुढे आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा. तो आपण या कढईमध्ये घालून घेऊयात आणि छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचे आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी आपल्याला तिथे ॲड करायचं आहे थोडंसं मीठ. मीठ घातल्यामुळे आपला कांदा लवकर शिजतो. आता आपण त्याला छान परतवून घेऊयात. कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्यासाठी आपल्याला त्याच्यावर एक झाकण देऊन एक वाफ काढायची 1 मिनिटभर. अशामुळे आपला कांदा लवकर शिजेल. पुन्हा आपण एक वाफ देऊ. बघा, कांदा आपला तयार झाला आहे. आता आपण इथे घेणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटोसुद्धा आपल्याला यावर छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मस्त मऊ होईपर्यंत तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. पुन्हा आपण या ठिकाणी टोमॅटो शिजण्यासाठी एक वाफ काढून घेऊयात. चला, तर कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपले छान सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये आपण ॲड करूयात आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटलेलं हिरवं वाटण. आता हे हिरवं वाटण तुम्हाला जर बघायचं असेल रेसिपी याची तर मला नक्की कळवा. मी याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये नक्की देईल. हे हिरवं वाटण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक बारीक चिरलेली शिमला मिरची. शिमला मिरची मी मुद्दामून शेवटी टाकली आहे, कारण ही कांदा आणि टोमॅटोसारखी मऊ करायची नाही आहे. अगदी हलकी शिजली पाहिजे, कारण शिमला मिरची खाताना जी क्रंची लागते त्यामुळे ह्या रेसिपीची चव खूपच वाढेल आणि ते खायलाही छान लागतं. बघा, आता आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. पाव चमचा हळद, त्यानंतर 2 चमचे आपल्याला घरगुती लाल तिखट वापरायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. आता यामध्ये आपण ॲड करूया अर्धा चमचा जिरेपूड. त्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत 1 चमचाभर धनेपूड. आता या ठिकाणी आपण मेन जो आपला मसाला आहे तो टाकून घेणार आहोत. तो म्हणजे पावभाजी मसाला. इथे मी 2 मोठे चमचे पावभाजी मसाला ॲड करून घेतलेला आहे. आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे मसाले छान मिक्स केले की त्याला तेल सुटेपर्यंत छान आपण परतवून घेणार आहोत.
बघा किती छान दिसते रेसिपी, आणि जेवढी छान ती रेसिपी दिसते तेवढीच ती खायला अप्रतिम लागते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करणार आहात. आता आपण त्याला झाकण देऊन एक वाफ काढूया. बघा छान तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ आपले मसाले छान शिजले. आपला अंडा खडा पावभाजीचा जो बेस आहे तो तयार आहे. आता आपण इथे उकडून घेतलेली जी बारीक कापून घेतलेली अंडी आहेत ती यामध्ये आपण घालून घेऊयात आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करूयात. इथे आपण अंडा खडा पावभाजी यासाठीच म्हटलं आहे, कारण ही पूर्ण आपल्याला अंडी किसून न घेता, स्मॅश न करता जाडसर तुकडे ठेवायचे आहेत, जेणेकरून ती चवीला सुंदर लागेल आणि तिचं टेक्स्चर जे आहे ते खडा पावभाजीसारखं तुम्हाला लागतं. जे मोठे तुकडे ते आपल्याला थोडे बारीक करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने आपल्याला छान थोडंसं स्मॅश आणि थोडेसे तुकडे ठेवायचे आहेत. छान पद्धतीने आपण आता ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे. खूप सुंदर लागते ही भाजी. तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा. आता ह्यावर आपण कोथिंबीर टाकूया आणि या ठिकाणी आपली आता भाजी तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. बघा आपली गरमागरम चमचमीत हेल्दी आणि स्ट्रीट स्टाईल त्यासाठी आपल्याला खडा पावभाजी तयार आहे. तवा छान गरम झाला की त्यावर एक मोठा चमचाभर बटर आपण ॲड करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी बटर छान मेल्ट झालं आहे. आता यावर आपण अर्धा चमचाभर पावभाजी मसाला घालून घेऊयात. आता आपण ॲड करणार आहोत चिमूटभर असं लाल तिखट आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता बटरवर आपल्याला हे सगळं छान गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा कच्चा स्वाद लागणार नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला तव्याला सगळीकडे हे छान पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पावाला लागेल. पाव दोन्ही बाजूनी छान शेकल्या जातील. आता आपण जे पाव घेतलेत ते मधोमध आपल्याला असे कापून घ्यायचे आहेत आणि तव्यावर दोन्ही बाजूनी छान मऊ आणि थोडेसे क्रिस्पी असे आपण शेकून घेणार आहोत. तर मंडळी, तुमच्याकडे जर त्याच पद्धतीने अंड्याची रेसिपी बनवून आणि खाऊन कंटाळा आला असेल ना, तर माझी ही स्ट्रीट स्टाईलमध्ये अंडा खडा पावभाजीची रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा आणि मला नक्की कळवा. तर कसा वाटला आपला आजचा अंडा खडा पावभाजीचा बेत मला नक्की कळवा. खा आणि एन्जॉय करा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.